काय हो का नाही, निश्चित मरण निश्चित आहे. जन्म आणि मृत्यू योगायोग जरी असला तरी मृत्यू सुद्धा योगायोग आहे. अहो आलाच पाहिजे, नाही आला तर किती दिवस खाटवर उचला हो, बघा रे, देवाला सांगा रे. आला योगायोग आहे ना. अहो काय योगायोग, काही न होता. आता कोणी सांगितलं खुरपायला गेले, कुराडे सांगत होते, आता शेतामध्ये गेले, किती चांगलं मरण. अहो योगायोग तेवढंच आहे. 3 अंकी नाटक आहे. कुणाला पहिल्या अंकामध्ये काम मिळतं, कुणाला दुसऱ्या अंकामध्ये मिळतं, कुणाला तिसऱ्या अंकामध्ये. शेवटी तर पडदा पडायचाच आहे ना. जाने तो है ना, जब आए बुलावा हरी का. म्हणू शकेल का मी नाही राजीनामा देत, मला नाही जायचं तिकडं, मी येणार नाही असं म्हणेल का? ओढून येतील, ओढून, आहे ना. या मित्रांनो, जन्म आणि मृत्यू योगायोग आहे. आणि जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जेवढे काय आपल्याला मिळालेले आहेत योगायोग आहे. आणली आई, आणले वडील, योगायोग आहे. जन्माच्या अगोदर हे नव्हते आणि मृत्यूनंतर आपले राहणार नाहीत, योगायोग आहे. हो, ही समज ज्याला आली ना, की सगळे माझे आहेत, पण सगळे माझ्या अगोदर पण नव्हते आणि माझ्या नंतर पण राहणार नाही. कबीर खड़ा बाजार में सबकी मांगे खैर, ना कहो से दोस्ती ना कहो से बैर. संत असे जगले म्हणून जीवनामध्ये संत जनानं त्याने आनंद लुटला. जिसका रब उसका सब, ज्याचा परमात्मा झाला त्याच्याकरता ना हिंदू ना सिख ईसाई ना हम मुसलमान है, मानवता है धर्म हमारा, हम केवल इंसान है. मनुष्य बनूया. वेदांनी सांगितलं मनोर्भव नाही बनला. कधी बनेल? मनुष्य तत्व जे आहे ते जाणेल. जेव तत्व जाणेल त्या चिमुकलीनं सांगावं की ठाई ठाई देव भरलेला आहे, परमात्मा भरलेला आहे. कल्पनाचे देव कल्पंती नास्ती, एकच देव आहे परमपिता परमात्मा. अव्वल अल्लाह नूर पाया कुदरत के सब बंदे, एक नूर से सब जग उपजा, कोण भले कोण मंदे. लहान असू दे, मोठा असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, भेद नाही. भय निघून जातं मरणाचं. मरण माझे मरून गेले, मरणानं मला अमर केले. तो का आणून येणार, तो काढा, तो का आकाश आहे एवढा. हो, आणि भेद मिटतात. मेन म्हणजे भेद मिटतात. या भेदानं तर सगळा समाज संत जनानं नासून टाकला. या जातीचा त्या जातीचा, ह्या धर्माचा त्या धर्माचा, गरीब श्रीमंत, काळा गोरा, लहान मोठा, बस समाजाला खिंडार पडलं. समाजच राहिला नाही. असा आदर्श समाज निर्माण करण्यासाठी आज गुरुनं संत जनानं, ही माणसं किती चांगली आहेत. काय भीती आहे यांच्यापासून? नाही तर मनुष्यापासूनच भीती आहे. घराला ताळे जे लागलेत ना, कुलपा ज्या लागल्यात ते माणसामुळे. आता एखाद्या घरी गेलं होतं, तिथं पण गृहप्रवेश झाला, पण ती आजीनं ज्ञान घेतलं नव्हतं. हो, गृहप्रवेश झाला, त्यांच्याकडे पण संगत झाली, ती आजीनं ज्ञानच घेतलं नाही. ती म्हणली ही खोली माझी. ती बाहेर जायची तर लॉक लावायची आणि आतमध्ये गेली तर आतून कडी लावायची. तिच्या घरात कोणाला एंट्री नव्हती. एकाच घरात होते पण कुलूप. जेजुरी आणि सासवडच्या मध्ये राहतात. साकार बंगला आहे, कधी गेले तर जा तिकडं. मला आम्हाला आजीला भेटायचं. आजी कोणाला आतमध्ये येऊ देत नाही. आणि तेच आजीनं ज्ञान घेतलं तर योगायोग आहे. आपल्या जीवनामध्ये जेवढे म्हणून आपल्याला मिळालेले आहेत ना, गॉड गिफ्ट आहे, सांभाळा. हे संत निरंकारी मिशनचं संत जनानं लक्ष आहे. आणि घरामध्ये स्वर्गाचा नकाशा तयार होतो. आई वडील मुलं बाळ पती पत्नी, गॉड गिफ्ट आहे.
मी यांच्या घरामधून आलो तर सगळे गिफ्टच बघतो. सगळे कितीतरी संत जनानं शोकेस मध्ये ठेवलेले आहे. हे सुद्धा गॉड गिफ्ट आहे. आज तुम्ही माझ्याकरता गॉड गिफ्ट आहात, मी तुमच्याकरता गॉड गिफ्ट आहे. या घराकरता संत जनानो आज आपण गॉड गिफ्ट आहे. गॉड तर सगळ्यांकरता चांगला आहे ना, वाईट करेल कधी कोणाचं? या मित्रांनो, सगळ्यांकरता प्रार्थना. या सिल्वर पार्क मध्ये, सिल्वर सोसायटी मध्ये जेवढे म्हणून सदस्य आहे तुमच्या पायी प्रार्थना आहे. मस्त राहा, जीवनामध्ये आनंद घ्या. चांदीच्या तुकड्या करता भांडणं वादविवाद करू नका. घरामध्ये जेवढे तुम्हाला सदस्य मिळालेले आहेत, मुलांच्या रूपानं, आईच्या रूपानं, सासूच्या रूपानं, सोनाच्या रूपानं, परमात्माने दिलेले संत जनांनो भेट आहे. सांभाळा, आता सांभाळा. पुन्हा तुम्हाला देव सुद्धा सांभाळणार नाही. हो, एकदम सत्य आहे. प्रभु मांगेगा जवाब, नेकिया कमाई. एक आणि नेक बना. एक परमपिता परमात्माला जाणा. आमचे बाबाजी म्हणायचे, एकाला जाणा एकाला माना, एक व्हा. कुणाशी एक व्हा? एक देव परमात्मा आहे त्याच्याशी एक व्हा. तुम्ही एकाशी एक झालात, सगळे तुमचे होऊन जाते. हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू एक है तू. हर देश में तो, अनेक नावाने नटलेली ही सोसायटी आहे, वेगवेगळे नाव आहे, पण घर तर संत जनांनो सारखेच आहेत ना. अरे घरामध्ये माणसं संत जनांनो वेगवेगळे आहेत, चेहऱ्यानं वेगळे आहेत. काळे असतील, गोरे असतील, बुटकी असतील, उंची असते, आई असेल, वडील असेल, पती पत्नी आकारामध्ये वेगवेगळे आहेत, पण सगळ्यांमध्ये परमात्मा तर एकच आहे ना. ही कधी जाणीव येईल? मेल्यानंतर. मेल्यानंतर हिशोब आहे, चोपडी उघडली जाईल. आता हे आमचे महाराज आहेत म्हणा, कोळशीजी आहे ना, माईक नेहमी यांचं टॉप माईक असतो. मी तिथूनच म्हणलं सिस्टीम वेगळी दिसते आज. सिस्टीम मधला माणूस दिसतो है ना, पण तरी पण थोडेफार काहीतरी द्यावं लागते ना, उदरनिर्वाह आहे. एवढी माईक लावलं, एवढं सुंदर संत जनांनो आवाज. मग ज्यानं हे सुंदरता दिलेली आहे, काहीच म्हणणार नाही तुम्हाला. करत राहता लबाडी. वैर नफरत, ना वैर की ना नफरत की, जरूरत है बस प्यार की. प्रेम करून तर बघा. ज्ञानेश्वर माऊली म्हणले, आधी प्रेम पाजरे. ज्यावेळेस मला ज्ञान झालं व्यक्ती नाथा करून, ज्ञान देव आहे तरलो तरलो आता उधळतो गुरुकृपे. ज्या दिवशी मला ज्ञान झालं, ऑटोमॅटिक पाझर फुटला. आधी प्रेम पाजरे, मग येती अक्षरे. अक्षराचं नंतर, अगोदर प्रेम. जिंकून गेला संत जनानो तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली जिंकून गेले. जनाबाई, मुक्ताबाई. विने पुण्य असंच असलेलं पुणे शहर आणि आपला पुण्या शहरात असलेलं हे नारायणगाव. आज इथे येऊन खरंच खूप मनाला समाधान वाटलं. खूप शांततेत, शिस्तप्रियतेत, खूप सुंदर असा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियेला. संपुष्ट हे हृदय पोटी करुणी पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा तो या लाभा सापडेला. पण हा लाभ कधी झाला? हा लाभ झाला जेव्हा संत भेटले, गुरु भेटला. मला जेव्हा माझ्या गुरूंची प्रचिती आली आणि त्यानंतर जो या देहाला ज्या गुरूंमार्फत, म्हणजे हे सुद्धा म्हणजे गुरु म्हणजे काय हो? ते ज्ञान, गुरुतीर्थ ज्ञान, ज्ञान आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, गुरु म्हणजे ज्ञान. आणि गुरु जे देते ना, त्यानंतर जो मी लहानपणापासून श्लोक म्हणते, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, याचा अर्थ नक्की काय तो त्या दिवशी समजला. तुकोबा रायकर सांगतात,
म्हणजे काय आहे? नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेविला. आपण मस्तक ठेवतोय ना, पण मस्तक ठेवण्याचा अर्थ काय? सगळे ठेवतायत म्हणून ठेवायचा नाहीये. नमन करण्याचा अर्थ काय? आम्ही त्यांना अनन्य शरण गेलो. जो मज येई अनन्य शरण, त्याचेच निवारे मी जन्म मरण. या लागी शरणागत शरण मीची एकू. अनन्या चिंतयंतो माये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो बसलाय तुमचं सगळं वाहण्यासाठी. तो बसलाय, पण त्याच्यासाठी त्याला अनन्य शरण जायचंय. जोपर्यंत त्या द्रौपदीने हात धरून ठेव. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.